25 वर्षांनी तात्या विंचू परत येतोय आणि ते देखील 3Dमध्ये. मराठीतला पहिला 3D सिनेमा झपाटलेला 2. या सिनेमात मला एक अतिशय सुंदर भूमिका करायला मिळाली आणि त्याहून जास्त मला असं वाटतं की या एका मराठी चित्रपटसृष्टीसाठी घडणाऱ्या ऐतिहासिक गोष्टीचा या चित्रपटाचा एक भाग मला होता आला याचा मला अतिशय आनंद आहे. आणि असं वाटतं की आम्ही सगळे त्या जनरेशनची मुलं जी तात्या विंचूला बघून मोठी झालेली आहोत, जे अजूनही ज्यांच्या मनात तात्या विंचूबद्दलची भीती आहे, त्यांना हा सिनेमा खूप 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 आवडेल. आणि अर्थातच ज्यांनी झपाटेला पाहिलेला नाही आहे, आत्ताची जनरेशन किंवा याच्या पुढची जनरेशन यांना सगळ्यांनाच हा सिनेमा आवडेल. कारण हा पहिल्यांदा 3Dमध्ये येणारा मराठी सिनेमा आहे आणि या सिनेमामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एक एंटरटेनमेंट व्हॅल्यू ठेवतात. आणि मी या सिनेमामध्ये मेघा सातारकरची भूमिका करते, जी नटरंगनंतर मी पहिल्यांदा एक तमाशाप्रधान भूमिका करते, पण ती नटरंगपेक्षा अतिशय वेगळी आहे. ती कॉलेज गोईंग मुलगी आहे, सिटीमध्ये एका कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे, पण तिच्या रक्तात तिच्या रूटमध्ये तमाशा हा भिनलेला आहे आणि ती या सिनेमामध्ये या जत्रेत येते आणि मग एक लावणी होते, जी पहिल्यांदा 3Dमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मला खूप मजा आली लावणी करताना आणि हा सिनेमा करताना देखील. मला खात्री आहे की मराठी प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडणार आहे. पण हा सिनेमा नक्की तुम्ही 3Dमध्ये जाऊन थिएटरमध्ये बघा, 3Dमध्ये बघा. कारण अर्थातच हा 3D जो आहे तो महत्त्वाचा भाग आहे. सिनेमा अतिशय सुंदर आहे, पण जो 3Dमध्ये बघितला तर तुम्हाला आवडेल आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही जर 3Dमध्ये पाहिला, तुम्ही नक्की पुन्हा पाहाल आणि तोही 3Dमध्ये पाहाल. त्यामुळे झपाटलेला भाग 2 बघायला विसरू नका. 7 जूनपासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये. थँक्यू.